नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती। आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात। दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, कर्मचारी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती। जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, राशन कार्ड धारकांना मिळणार 9,000 रुपये। नेमकं कोणती योजना आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। महाराष्ट्र सरकारने अलीकडे शिधापत्रिका धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे आणि या नवीन योजनेमुळे राज्यातील लाखो गरीब कुटुंबांना जीवनात मोठा बदल होण्याची शक्यता आहे। सरकारने जाहीर केलेल्या योजनेनुसार यापुढे शिधापत्रिका धारकांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे। ही योजना राज्यातील सुमारे 40 लाख शिधापत्रिका धारकांना लाभदायक ठरणार आहे। पूर्वीच्या व्यवस्थेत शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य दुकानांपासून कमी किमतीत तांदूळ, गहू, इतर जीवनावश्यक वस्तू, मात्र या पद्धतीत केवळ अनेक समस्या होत्या। स्वस्त धान्य दुकानांमध्ये अव्यवस्था, दुकानदारांची अनैतिक वर्तन, धान्याचा तुटवडा अशा अनेक अडचणींमुळे गरीब नागरिकांना या योजनेचा योग्य लाभ मिळत नव्हता। अनेक गरीब लोकांना स्वस्त धान्य मिळण्यासाठी लांब रांगा सुद्धा लावाव्या लागत होत्या। त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम दोन्हीही वाया जात होतं। त्याच्यामुळे सर्व समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने एक धाडसी निर्णय घेतलेला आहे। नवीन योजनेनुसार शिधापत्रिका धारकांना वर्षभरात एकूण 9,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे। ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल। यामुळे गरीब कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार हा पैसा खर्च करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे। ते आता केवळ अन्नधान्यावरच खर्च करण्यास बांधील राहणार नाही, तर इतर त्यांच्या काही महत्त्वाच्या ज्या काही गरजा असतील त्या गरजांवरती सुद्धा ते लोक खर्च करू शकणार आहेत। त्याच्यामुळे गरीब कुटुंबांना आर्थिक स्वातंत्र्य देणे, यामुळे त्यांना त्यांच्या गरजा आणि प्राधान्यक्रमानुसार खर्च करण्याची संधी मिळेल। उदाहरणार्थ, एखादे कुटुंब त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरती अधिक खर्च करू इच्छित असेल तर त्यांना तसे करण्याची मुभा यामध्ये असणार आहे। दुसरे कुटुंब आरोग्यावर अधिक खर्च करू इच्छित असेल तर त्यांना तशी संधी मिळणार आहे। याशिवाय ही योजना गरीब कुटुंबांना बचत करण्यास देखील प्रोत्साहित करणार आहे। ते त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक व्यवस्थेवर अवलंबून असणार आहे। या योजनेमुळे गरीब कुटुंबांना आर्थिक सन्मान मिळेल असे सरकारचं म्हणणं आहे। आतापर्यंत स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेण्याच्या रांगेमध्ये लोक उभे राहत होते, त्यामुळे अनेकदा त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचत होती। मात्र आता त्यांना त्यासाठी धावपळ करावी लागणार नाही। त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि ते पैसे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या इच्छेनुसार वापरू शकतील। यामुळे त्यांना समाजात अधिक सन्मानाने वागवले जाईल अशी अपेक्षा आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचे स्वागत करताना सांगितले की यामुळे गरीब कुटुंबांचा खर्च कमी होईल। त्यांना थेट पैसे मिळत असल्यामुळे ते इतर गोष्टींसह स्वस्त धान्य दुकानावर खर्च करू शकतात। या योजनेमुळे गरीब कुटुंबांना आर्थिक सन्मान मिळेल, त्यांच्याकडे अधिक पर्याय असतील। मुख्यमंत्र्याच्या या विधानावरून सरकारचा या योजनेमागील दृष्टिकोन स्पष्ट होतो। सरकार गरीब कुटुंबांना केवळ आर्थिक मदत देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांना सामाजिक सन्मान आणि आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे। या योजनेमुळे गरीब कुटुंबांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। आतापर्यंत बहुतांश खर्च अन्नधान्यावरच करत होते, मात्र आता त्यांना इतर महत्त्वाच्या गोष्टींवर खर्च करण्याची संधी मिळणार आहे। त्याच्यामुळे आपल्या गावातील जो काही तरुण, जो काही शेतकरी, जो काही गरीब मजूर आतापर्यंत रेशन धान्यावरती जाऊन रेशन खरेदी करत होता, अशा मजुरांना, अशा शेतकऱ्यांना मात्र आता या गोष्टीतून सुटका मिळणार आहे। त्याच्यामुळे जे काही योजना
ज्या काही गरजा त्यांच्या असतील त्या गरजांवरती खर्च करण्याची मुभा करण्यासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे 9,000 रुपयाची रक्कम प्रतिवर्ष मिळणार आहे। त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही गरीब कुटुंब असतील अशा कुटुंबांना या व्हिडिओचा उपयोग व्हावा या दृष्टीने हा व्हिडिओ बनवला आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।